दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु बोधरथ बाबाजी अमृत आहे. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशिम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथम त्या मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईची अमृत आहे. संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशिम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. काल आपण 21वी टीका बघत असताना बघितलं दत्तात्रय प्रभूंच्या श्लोकांचं पठण कशा प्रकारे करायला हवं. ते पठण करत असताना स्वतःला संयमित करून, त्याचप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते पारायण ज्यांनी केलं, जे पठण त्यांनी केलं, ज्यांनी श्लोक स्पष्ट म्हटले, तरच म्हणाले त्यांना काहीतरी त्या स्तोत्राचा लाभ होईल. चुकीचं म्हणू नये. चुकीचं का म्हणू नये? कारण की आपण जे काही ईश्वरी गुणगान करत असतो तिथे प्रत्यक्ष ते परमेश्वरही ऐकत असतात. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमच्या या परमार्गामध्ये ज्या ठिकाणी निरूपण चालते किंवा पोथी चालते, म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती, तिथे एक आसन रिकामं टाकल्या जायचं. म्हणजे मोठमोठ्या पोथ्या लागतात किंवा मोठमोठ्या पहिल्या पोथ्या व्हायच्या. परमार्गाने अशी पहिली पद्धत होती की जेव्हा कुठे काही निरूपण पोथी चालू असेल तिथे एक आसन रिकामं राहायचं. म्हणजे कोणाचं ते त्या ठिकाणी ईश्वर अधिष्ठित होतात. म्हणजे देवाने जी सांगितली जी स्वतःची जी ब्रह्मविद्या स्वतः परमेश्वरही ऐकत असतात, असं एक आमच्या परंपरेमध्ये बोलल्या जातं. म्हणजे आहे ती. तसं इथे सांगितलं की आपण जे स्तवन करतो ते सुद्धा ईश्वराचं जे स्तोत्र आहे ते म्हणाले प्रत्यक्ष परमेश्वर ते स्वतः ऐकतात असं गृहीत धरून ते स्तोत्राचं पठण करावं. म्हणजे ते आपल्याला किती पवित्रतेने करावं लागेल याचा विचार करा. आणि म्हणून इतर स्तोत्रासारखं हे स्तोत्र नाही आहे. कसं केलं, कसं उठले, कसं बसले, कसं पण केलं असं नाही. ते विधीप्रमाणेच करावं लागेल. विधीप्रमाणे म्हणजे नेमकं काय? आता आपल्याला पारायण सुरू करायचं, 1000 पारायण आपल्याला करायचं आहे, तर देवाला स्नान घालावं लागेल. चांगल्या प्रकारची फळं फुलं विडापर्यंत ठेवावं लागेल. नंतर ते पठण करावं लागेल. पठण झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा उपहार आपल्याला करावा लागेल. तो विधी व्यवस्थितपणे आपल्याला सगळा करावा लागेल. म्हणजे कुठलाही विधी करत असताना तो जर विधीपूर्वक केला, म्हणजे पुष्पहार समर्पण करणे, चांगल्या प्रकारची फुलं अर्पण करणे, चांगल्या प्रकारची फळं आणणे, पानं आणणे, जे काही मोठी सुपारी, मोठी खारीक, मोठी बदाम, सगळं हे जे काही चांगलं आहे हे सगळं अर्पण करून, विडाच अर्पण करून आपण ते पठणाला सुरुवात करावी. नुसतंच बसायचं नाही. हे सगळा विधी पहिला करायचा. आणि ते पठण झाल्यानंतर देवाला आपला जो विशेष आहे की तुम्ही कुठे स्थानाजवळ करसाल तिथे काय करावा? उपहार संपन्न करावा. अशा प्रकारे तो विधी परिपूर्ण करावा. आणि तळमळीने, आत्मीयतेने, ओल्या भावनेने, ओल्या भावाने आपण काय करावं? ते पठण करावं. हे काल आपण बघितलं. परंतु म्हणाले दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, आपण जे पारायण करतो
किंवा कुठलाही विधी करतो, तो विधी करत असताना एक लक्षात ठेवायचं की हे सर्व परमेश्वर पाहतो आहे. जेव्हा आपण स्थानाच्या ठिकाणी विधी करतो किंवा आपल्या घरी देवपूजा असते त्या ठिकाणी विधी करतो, तिथे ईश्वराचं अधिष्ठान अधिष्ठित असतं. सर्वत्र अवस्थान मुनी रायाचे, परंतु अवसर काळीचे घुमटे थोर सांगितलं. ईश्वर तर सदा सर्वदा आहेच, अधिष्ठान आहेच, परंतु अवसर काळामध्ये विशेष विजृंभ परमेश्वराला निर्माण होत असतो. अवसर काळामध्ये काहीतरी यांना द्यावं असं परमेश्वराला प्रवृत्ती उत्पन्न होत असते. आपण पाठीमागे बघितलं की त्या राजदरबारामध्ये ज्याप्रमाणे ते भाटस्तुती करतात आणि मग त्या राजाला वाटतं की यांना काहीतरी अपूर्व द्यावं, तो राजा त्यांना मग धन कणिक, धन मोती माणिक सगळं त्यांना देतो. तसं ती तर जीवाची स्तुती आहे, परंतु इथे ते प्रत्यक्ष परमेश्वराची स्तुती आहे. मग जो स्तवन म्हणजे काय, पारायण म्हणजे काय, हे काय आहे, परमेश्वराची आपण केलेली स्तुती म्हणजे देवाचं गुणगान. स्तुती कोणाची करावी लागते, परमेश्वराची करावी लागते. स्तुती यथार्थ जशी स्तुती कोणाची आहे म्हणाले, परमेश्वराची, कारण की तो निर्गुण आहे. परमेश्वराकडे सगळे गुण आहेत, धर्म आहेत, सामर्थ्यवान आहे. जशी तशी स्तुती कोणाची करावी, परमेश्वराची करावी. जीवाची करून लाभ होईल का, देवतेचे करून लाभ होईल का, होणार नाहीये. काल आपण बघितलं त्या रवळो कुंभाराने चुकीचा मंत्र म्हटला तर देवता तिचा निरोष करून टाकणार, स्वामींनी सांगितलं. तसा परमेश्वराचा विधी सोपा आहे, परंतु तो करत असताना मात्र अशा पद्धतीने करावा. संपूर्ण श्लोक उच्चारण करावं, संपूर्ण श्लोक म्हणावा. नाम जरी असेल ते संपूर्ण नामाचा उच्चार करावा. अर्धवट कुठलीच क्रिया, कुठलाच विधी, कुठलंच नाम, कुठलं स्तोत्र हे अर्धवट करू नये. का तर प्रत्यक्ष परमेश्वर ते श्रवण करत असतात. हे लक्षामध्ये महत्त्वपूर्ण ठेवायचं. जर आपण ते पूर्णपणे केलं, कुठलाही विधी परिपूर्णपणे केला तर आपल्याला काहीतरी इष्ट म्हणजे गोमटे प्राप्त होईल, काहीतरी लाभ आपल्याला भेटेल. अपूर्ण विधी झाला तर काही लाभ भेटेल का, काही गोमट भेटेल का तुम्हाला? गोमट म्हणजे पुण्य. किंवा तुम्ही जो केलेला मनोरथ तो तुमचा पूर्ण होईल का? नाही होणार. आणि म्हणून इष्टकारक जर काही प्राप्त करायचं असेल तर काय सांगितलं, अशा प्रकारे शब्द उच्चार स्पष्ट ओल्या भावनेने आणि निष्ठेने करावं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. परंतु म्हणाले हे जी मंगलस्तोत्र सांगितलं, हे मंगलस्तोत्राचा आरंभ कधी करायचा? प्रातरुत्थाय. आता हे दत्तात्रय कवच जे आहे 1000 वेळा तुम्हाला पारायण करायचं आहे, तर याचा आरंभ कधी करायचा? प्रातरुत्थाय. प्रातरुत्थाय म्हणजे प्रभात काळी प्रभूचा उपहूड झालेला असतो, ती ज्ञानाची सकाळ असते, म्हणून त्याला प्रातःकाळ असं म्हटलेलं आहे. सकाळची प्रातःकाळची वेळ म्हणजे कधी 3 ते 6. या 3 ते 6 मध्ये प्रभूंचा उपहूड झालेला असतो. म्हणून आपल्यालाही साधकालाही सांगितलं की 3 ते 6 या काळामध्ये स्मरण, सेवा, चिंतन ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. का? सकाळची वेळ सात्विक असते, ती ज्ञानाची सकाळ असते. आणि पश्चात प्रहरी परमेश्वर उपहुडलेले असतात. उपहुड म्हणजे उठलेले असतात, पौड म्हणजे निद्रा करणे म्हणजे झोपणे. प्रातःकाळची ज्ञानाची सकाळ झालेली असते आणि हा जो जीव अंधाराच्या अज्ञानामध्ये चचपडत असतो,
आणि ज्ञानाची सकाळ झाली की जो अंधार आहे, जे अज्ञान आहे, ते म्हणाले निघून जातं. कधी? परमेश्वराची सकाळचा मुकुट झाला की ज्ञानाची सकाळ तयार होते आणि सगळा अंधकार नाहीसा होतो. ज्ञान प्रकाश पडला की आपल्या जीवनामध्ये कसं आहे, सगळा अज्ञानाचा अंधार पडला आपल्या मनुष्य जीवनामध्ये. परंतु परमेश्वराच्या ज्ञानाने काय होऊन जातो? अज्ञान दूर होतं, अन्यथा ज्ञान दूर होतं आणि आपण अंधारातून उजेडामध्ये येतो. अंधार जर असेल, आपण काय करतो? चाचपडतो. म्हणजे अंधारामध्ये काही सापडतं का आपल्याला? नाही सापडत, आपण चाचपडतो. तसं हा मनुष्य या प्रपंचामध्ये सापडलेला आहे, अज्ञानामध्ये सापडलेला आहे. तो धडपडतो आहे, चाचपडतो आहे. त्याला या संसारातून बाहेर पडायचं, त्याला मार्ग सापडत नाही आहे. एखादा सदैव भाग्यवान, त्याला ईश्वरीचा मार्ग सापडतो आणि तो आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची सकाळ करून घेतो आणि अंधकार दूर करतो. म्हणून जे अज्ञान आहे, हे अज्ञान आपल्याला चुकीच्या दिशेला घेऊन जातं. हे अज्ञान आपल्याला नरकाकडे घेऊन जातं आणि या अज्ञानामुळेच या जीवाचं परिभ्रमण चालू आहे. जोपर्यंत हा जीव ईश्वराची जवळी करत नाही, जोपर्यंत हा जीव ईश्वरी ज्ञान प्राप्त करत नाही, तोपर्यंत याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा सुकाळ होणार नाही. असा चाचपडत राहणार. ज्याला ज्ञान झालं तो उद्धरला. म्हणसो ज्ञान का नाही? मग त्यांनी सांगितलं अनुसरून सेवा, दास्य, स्मरण या टप्प्यातून त्याला जावं लागेल. फक्त ज्ञान झालं की उद्धार नाही होणार म्हणाले. त्याला अनुसरण घेऊन, ज्ञान घेऊन अनुसरावं लागेल, दास्य करावं लागेल, ईश्वरीचं सेवा करावं लागेल. तेव्हा काय होईल? त्याचा उद्धाराचा मार्ग सुरू होईल, तेव्हा त्याचा उद्धार होईल. ज्ञानाची परिमृता करावी लागेल, म्हटल्याप्रमाणे विधी करावा लागेल, तेव्हा तो काय होईल? तो उद्धरेल. बाबांनी फार सुंदर ओवी, आदरणीय श्रद्धेय बाबांचं एक पुस्तक आहे बघा, प्रायश्चित नावाचं, 101 ओव्या त्या ओवीमध्ये आहे. तिथे फार सुंदर एक ओवी बाबांनी सांगितली, ती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. अज्ञानाच्या अंधाराने, या अज्ञानरूपी अंधारामुळे देवा मी चाचपडत बसलो, प्रपंचच करत बसलो, सगळं प्रपंचाला माझं मी समजून बसलो, मी परिवाराला माझं मी समजून बसलो, नातेवाईकांना, मुलांना, बाळांना, पत्नीला सगळं माझं मी समजलं. परंतु हे म्हटले सगळे हे कसे आहेत? हे तर सगळे मला नरकाकडे नेणारे आहेत. हा मोह मला नरकाकडे नेणारा आहे. फार उशिरा मला कळलं. कधी कळलं? जेव्हा माझ्या जीवनामधलं अज्ञान दूर झालं, ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये झाला, तेव्हा मला कळलं की हा प्रपंच नाशिवंत आहे, दुःखरूप आहे, लटिका आहे, अनित्य आहे. आणि या अनित्य असलेल्या प्रपंचाला मी शाश्वत समजलो. दुःखरूप असलेल्या प्रपंचाला सुख म्हणून कवटाळून बसलो. किती जन्म गेले, किती युगे गेली, परंतु ते मला समजलं नाही. शेवटी मला जेव्हा समजलं, तेव्हा खटकन माझे काय झाले? डोळे उघडले आणि मी ईश्वरी ज्ञानाचा मार्गाचा अवलंब केला, ईश्वराला शरण गेलो, असं कवींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून अज्ञान दूर करायचं आहे ना, अंधारात तुम्हाला चाचपडायचं नाही ना, काय करावं म्हणाले? प्रत्येक ईश्वराचं स्मरण करावं, पठन करावं, ध्यान करावं, चिंतन करावं आणि जागृत होऊन हे पारायण करावं. कधी करायला सांगितलं पारायण? सकाळच्या वेळेला उठून, लवकर उठून हे पठणाला सुरुवात करायला सांगितली. प्रारंभ याचा सकाळी करायला सांगितला. बाकी नंतर तुम्हाला किती वेळ लागो, संध्याकाळ हो, परंतु
याचा प्रारंभ जो आहे तो म्हणाले प्रातःकाळी, म्हणजे 3 वाजता तुम्ही हे पठण पारायण करावं लागतं. मला कोणी प्रश्न केला तर म्हटले, बाबा सकाळी 3 वाजता आपण जी रात्री निद्रा करतो, सकाळी 3 वाजता देवपूजा मला उठवता येते का? म्हटलं हो येते. 3 पासून सांगितलेलंच आहे. 3 पासून तुम्ही स्मरण करू शकता, सेवा करू शकता, चिंतन करू शकता, शास्त्र निरूपण ऐकू शकता. जो काही तुम्हाला विधी होईल तो सकाळी आपण करावा. परंतु कोण करेल? ज्याला उल्हास आहे. नाही 3ला जमलं 4ला उठा, नाही 4ला जमलं कमीत कमी 5ला तरी आपण काय झालं पाहिजे, उठलं पाहिजे. नाही 5:30ला तरी कमीत कमी, म्हणजे कमीत कमी 5ला तरी. प्रातःकाळची आरती किती वाजता होते? 5ला होते. तुम्ही कुठेही जा, मंदिरामध्ये जा, स्थानाजवळ जा, आश्रममध्ये बघा, प्रातःकाळची आरती 5 वाजता होते. प्रातःकाळी परमार्गाने पारायण होतं. कधी होतं ते? सकाळी होतं. सकाळचा पूजावसर आहे तो. आपल्यामध्ये त्रिकाळ पूजावसर आहे. सकाळचा पूजावसर वेगळा, मध्यान्हकाळचा पूजावसर वेगळा आणि संध्याकाळचा पण वेगळा आहे. चक्रपाणी वासांनी 3 पूजावसर काव्यामध्ये बांधले. परंपरेमध्ये आपण ते पूजावसर आपण म्हणतो. मी ते गायन करून दाखवले. राम बाबाराव फाजगे यांची ट्यूबला तुम्ही ते बघा. ते पूजावसर तुम्हाला, 3 पूजावसर तुम्हाला भेटतील. ते पूजावसर म्हणायचा. सकाळी हे जे पठण आहे, दत्तात्रय कवचाचा विषय आपला चालला, हे जे पठण आहे हे जागृत होऊन सकाळी हे पारायण करावं. तुम्हाला मी काय सांगितलं, शुचिर्भूत होऊन, आलस बाजूला ठेवून, आंघोळ करून मग पठणाला बसावं. कारण काय होईल, आपण जर तसंच बसलो तर ते रजतम जे असतात त्या जागेतले आपल्यामध्ये उतरतात. तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही स्मरण करता, तर काय मला प्रश्न केला, म्हटले बाबा सकाळी उठून आम्हाला झोपच येते, तुम्ही ज्या बिछाण्यावर झोपता तो काढून बाजूला टाकून ठेवून द्यायचा आणि त्याचं वेगळं पटकर करायचं. वेगळी ते जे तुमची स्मरणाचं असतं त्याचं ते वेगळं ते तुम्ही बसायचं पटकर करा. जसं आमच्या परमार्गामध्ये वेगळी पटकर बसण्याची असतात, झोपण्याची वेगळी असतात, बसण्याची वेगळी असतात. तर तुम्हीही प्रपंचामध्ये आपलं एक आसन बसण्याचं म्हणजे पटकर, त्याला पटकर असं म्हणतात, ते वेगळं ठेवायचं. ते फक्त जेव्हा तुम्ही स्मरणाला बसता, पारायणाला बसता किंवा स्मरणाला बसता त्याच वेळेस त्या पटकराचा उपयोग करायचा. एरवी झोपताना त्याचा कधी वापर करायचा नाही. तुम्ही परमार्गामध्ये पाहता साधकांकडे त्यांची जी झोपण्याची जी पट्टी ती वेगळी असते साधकांची. स्मरणाची पोथीचं पटकर वेगळं असतं. का वेगळं असतं? कारण की तुम्ही मला प्रश्न केला तर म्हटले बाबा मला झोप येते, येणारच. तुम्ही तुमचा बिछाना सोडत नाही. आपलं ते बिछाना बाजूला काढून स्वतःला पहिला गुळणा करून व्यवस्थितपणे शुचिर्भूत होऊन नंतर आपण विधीला प्रारंभ करायचा. म्हणजे काय होईल, आपल्यातला तो आळस निघून जाईल. तसं तुम्हाला ही पारायण सुरुवात करायची, तेव्हा सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, जागृत होऊन सकाळी हे पारायण सुरुवात करावी. कारण की सकाळी का करावं म्हणाले, त्याच वेळेत ती वेळ शांत असते आणि त्या शांत वेळेला आपल्या हृदय मंदिराचा दरवाजा उघडायला हवा. त्यांनी सांगितलं प्रभात काळी परमेश्वराचा उपट झालेला असतो, ज्ञानाची सकाळ असते, जागृत होऊन पारायण करावं आणि ते करत असताना शांत होऊन आपलं जे हृदय मंदिर आहे, हृदयाचे दरवाजे सुद्धा उघडे ठेवायला हवे. कारण की आपण ज्या म्हणजे साधकाचं हृदय हे मंदिर सांगितलं आणि त्या साधकाच्या हृदयावर सिंहासनावर विराजमान होण्यासाठी परमेश्वर प्रातःकाळी येत असतात. म्हणून साधकाने आपल्या हृदय मंदिराचा दरवाजा काय करावा म्हणाले, उघडा ठेवावा आणि त्या मंदिरामध्ये कोण येतात, परमेश्वर येतात विराजमान होण्यासाठी. म्हणजे हृदयाशी परमेश्वर येतो, नाही का? स्वामींनी सांगितलं ना,
पश्चात पहारी उठावं. परमेश्वर काय येतो सकाळी? हृदयाशी येतो. आता मी ते वचन नाही बोलून दाखवणार. पश्चात प्रहारी परमेश्वर जो आहे तो साधकाच्या हृदयावर विराजमान होतो. पण कुण्या साधकाच्या? जे जागृत होऊन प्रातःकाळी चिंतन स्मरण पठत करतात त्यांच्या. झोपलेले त्यांच्या नव्हे. काही काही आपले झोपून राहतात, परमेश्वर तेव्हा येऊन जातात. तर काही काही असे आहेत की ते प्रातःकाळी उठून नंतर पुन्हा झोपतात, तो भाग वेगळा. परंतु काही 4ला उठतात, काही 5ला उठतात, त्या काळामध्ये स्मरण करतात आणि परमेश्वराची कृपादृष्टी जे त्या काळामध्ये जे विधी करत असतील त्या काळामध्ये परमेश्वराची कृपादृष्टी काय होत असते? तिथे त्या हृदयामध्ये परमेश्वर स्थिर होतो, विराजमान होतो. पण कधी? प्रातःकाळी. म्हणून सकाळची वेळ ही महत्त्वपूर्ण सांगितली. म्हणून सांगितलं ना, रात्री देवाचं स्मरण करत झोपावं आणि स्मरण करत उठावं, नाही का? आमच्या स्वामीने सांगितलं, तुम्हाला शयन म्हणजे झोपताना, निद्रा करताना आणि भोजन करताना 2 ठिकाणं धरून दिली. तेव्हा सुद्धा तुम्ही देवाचा आठव करावा. साधकाला आज्ञा केली, त्याचप्रमाणे जो नामधारक आहे त्यालाही आज्ञा केली. काय करायला सांगितलं? पश्चातपारी उठावं. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा शयन करता म्हणजे आपण झोपतो तेव्हा सुद्धा परमेश्वर आठवावा आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा परमेश्वर आठवावा. ब्रह्मविद्येमध्ये फार सुंदर मुद्दा सांगितला, निद्रा करिता लयंगता व्हावी तर सादृश्य व्हावे. ज्याप्रमाणे म्हणाले तो यथा व्यापारग्रस्ताची निद्रा. एखादा व्यापारी असतो, तो झोपताना काय करतो? किती पैसे जोडले, किती मी आज धन कमवलं, किती हे केलं, याची चिंता करत करतो झोपतो. कोण? तो वाणी म्हणजे व्यवहार म्हणजे तो व्यापारी. आणि सकाळी उठताना पण पैसेच मोजत बसतो. एवढा तो विचरूप त्या पैशामध्ये झालेला असतो. झोपताना पण त्याला झोप येत नाही. काही काही लोकांना नाही काय म्हणजे झोपताना पैसा दिसतो, उठल्यानंतरही त्यांना पैसा दिसतो. त्यांना सगळं त्यांचं मन सतत पैशामध्ये असतं. त्याप्रमाणे त्यांनी प्रमाण दिलं. त्याप्रमाणे म्हणाले साधकांनी सुद्धा निद्रा करताना स्मरण करावं. कारण की निद्रा स्मरण करता करता जर झोप लागली तर तुमचा तो मध्ये गेलेला झोपेतला जो काळ उठेपर्यंतचा काळ हा कशामध्ये मोडला जातो? स्मरणामध्ये मोडला जातो. म्हणजे पण कधी? जर निद्रा करता करता म्हणजे स्मरण करता करता जर तुम्हाला झोप लागली तर. आपल्यामध्ये पद्धत आहे स्मरण करून झोपावं. उठल्यानंतर पहिलं स्मरण करावं. का? तर ईश्वरीचा आठवा, ईश्वरीची आज्ञा आहे. आणि त्या सकाळच्या वेळेमध्ये म्हणाले परमेश्वर आपल्या हृदयावर विराजमान होतो. म्हणून ज्यांचे दरवाजे बंद त्यांना काहीच भेटणार नाही. ज्यांनी सकाळी आपल्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवले त्यांच्या हृदयावर त्या सिंहासनावर, हृदयाच्या सिंहासनावर परमेश्वर विराजमान होतात. आणि बघा मग, ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वर विराजमान झाले त्याला काही कमी पडतं का? काहीच कमी पडत नाही. त्याला पदोपद ईश्वरी साह्य वर्ततं. जो म्हणतो हा सतत माझं चिंतन करतो आणि देवसुद्धा आपल्याला साह्य करत राहतात. पण कधी? जो चिंतन करेल त्याला. नाही तर मग आता जो किती वेळ पण झोपून राहिला दरिद्र्यासारखा त्याला काय भेटेल का? नाही भेटला. म्हणून कमीत कमी सकाळी तरी आपण, नाही तुम्हाला 3ला 4ला 5ला तरी उठलं पाहिजे. साधक तर आमचे उठतातच, तो विषय नाही आहे. परंतु ग्रस्तनाळी काही काही उठतात आम्ही पाहतो, परंतु अजून काही अनभिज्ञ आहेत. त्यांच्यासाठी बोलतो की तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करा. तर काय होईल? तुम्हाला सुद्धा अपूर्व काही भेटून जाईल. म्हणजे प्रपंचात तुमच्या काही अडचणी असतात, जे काही अडथळे असतात, जे काही प्रॉब्लेम असतात, अनेक समस्यांना प्रपंच लोकांना व्यापलेलं असतं. त्यांनी जरी सकाळी उठून असं स्मरण केलं ना दुष्टपर, तरी त्यांना भरपूर लाभ भेटेल. बघा, तुम्ही करून फक्त बघा. साधक तर तो अदृष्टपर करतोच, परंतु दुष्टपर जरी तुम्ही केलं तरी काय होईल? तुम्हाला लाभ होईल. दत्तात्रय कवच जे आहे, दुष्टपर पण फायदा आहे, अदृष्ट पण फायदा आहे. दुष्टपर फायदा काय सांगितला? तुमची जे काही मनोकामना, तुमचा मनोरथ देव पूर्ण करणार. अदृष्टपर काय होईल?
पठनाने आपली योग्यता होते, ईश्वरीशी तोष येतो आपला. काव्यामध्ये पण ते सामर्थ्य आहे, उजळता निर्माण होते. मग दोन्ही ठिकाणी ईश्वरीचं कार्य उपयोगी पडतं. दुष्टपर केलं दुष्टपर लाभ भेटेला, दुष्टपर केला दुष्ट लाभ भेटेल. कशासाठी करा. आता प्रपंची लोक 90% दुष्टपर त्यांना लागतं, कारण की त्यांच्या विवंचना, समस्या, त्यांच्या अडचणी, अडथळे भरपूर त्यांच्याकडे असतात. त्यांना ते काय मागायचं असतं, काही मागा, परंतु जर सकाळच्या प्रातःकाळामध्ये तुम्ही जर ह्या विधी केले ना, तर काय होईल, तुमचा लवकर फायदा होईल. म्हणून सांगतात की रात्री स्मरण करत झोपावं आणि सकाळी उठून देवाची भूपाळी म्हणावी, स्मरण करावं. पण कधी? प्रातःकाळी. प्रातःकाळ महत्त्वपूर्ण सांगितला. सात्विक वातावरण असतं, मनाची एकाग्रता असते, कुठं गडबड नसते, आवाज नसतो, मन शांत होतं. ज्याप्रमाणे साधकाला प्रातःकाळ महत्त्वपूर्ण सांगितला, त्याचप्रमाणे विद्यार्थी जो आहे त्याला सुद्धा काय सांगितला, प्रातःकाळ महत्त्वाचा आहे. जे अभ्यास करता स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, मग ब्रह्मविद्या भोगणारे किंवा शालेय शिक्षण घेणारे, हे जरी विद्यार्थ्यांनी सकाळी जर उठून अभ्यास केला तर बघा एक वेगळ्या प्रकारची प्रज्ञान तयार होते. परंतु सगळे आता ही संस्कृती बिघडली, सकाळी कोणाला उठू वाटत नाही. आता सवयी लागल्या रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं. तर तुम्हाला विद्या प्राप्त होईल का, ज्ञान प्राप्त होईल का, आणि काय तुम्ही प्रगती करणार आहे. आणि मग आपण म्हणतो याच्यामध्ये यश नाही आलं, याच्यामध्ये यश नाही आलं, त्याच्यामध्ये हे नाही झालं. तो सुद्धा विद्या तशा प्रकारे प्राप्त करावी लागते, अभ्यास. मग ब्रह्मविद्या जरी असली ती सुद्धा अवसी पहाटे उठून स्वभाव परतात ठेवून इंद्रियांना संयमित करून तिला वेळ द्यायला सांगितलं, तेव्हा ती ब्रह्मविद्या प्राप्त होते. त्याला जन्म द्यावा लागत असतो. जसं तुम्ही प्रपंचाला जन्म दिला, तसा इकडे हे ब्रह्मविद्येलाही जन्म द्यावा लागतो, तेव्हा ती प्रणवते, तेव्हा ती प्राप्त होत असते. कुठलीही विद्या असेल. शाळेची सुरी अभ्यास तो सोपा असतो का, त्याला पण वेळ द्यावा लागतो. ज्यांनी चांगला अभ्यास केला ते उत्तम मार्काने पास होतील, ज्यांनी अभ्यास नाही केला ते नापास होतील. ना आपण म्हणतो एवढं हे करतो ना, कसं काय नापास झाला, त्याने अभ्यास केला का, सगळं का देव त्याला करेल का. काही काही लोक म्हणतात नाही बाबा त्याने ना खूप दिवस धर्म केला, कसं काय बाबा तो फेल झाला. अरे बाबा त्याने किती अभ्यास केला तुम्ही बघितला का. जो अभ्यास करेल तो कधी फेल होतो का, नाही होत. म्हणून दैव साह्य लागतंच की, पण देवाचं साह्य आणि पुरुषाचा प्रयत्न, दोन गोष्टी महत्त्वपूर्ण सांगितल्या. देव तुम्हाला साह्य करतो, पण तुमचा प्रयत्न नसेल तर होईल का, नाही होणार. म्हणून प्रातःकाळ जी आहे चिंतनासाठी, अभ्यास करण्यासाठी, मनन करण्यासाठी, शास्त्र निरूपणासाठी काय सांगितली, प्रातःकाळची वेळ महत्त्वपूर्ण सांगितली. म्हणून त्यांनी सांगितलं की सकाळी उठावं, पारायण करावं, हृदय मंदिर आपला जो हृदय दरवाजा तो उघडा ठेवावा, कारण की तिथे परमेश्वर विराजमान होतात. भूपाळी पण म्हणावी म्हणाले तर रात्री देवाचं स्मरण करत झोपावं. त्याचप्रमाणे सकाळी उठून काय करावी म्हणाले, भूपाळी म्हणावी. सकाळची भूपाळी असते बघा, आपल्यामध्ये पण भूपाळी आहे, म्हणजे प्रातःकाळची आरती. जसं आपण निद्रेची आरती करतो, आपण विशेष जे असताना निद्रा करतो की नाही आपण, आणि सकाळच्या विशेषांना आपण काय करतो, प्रातःकाळची आरती करावी. म्हणजे निद्रेची पण आरती आहे, प्रातःकाळची पण आरती आहे. निद्रा म्हणजे काय, आपण देवाचे एक प्रकारचं गुणगान असतो. ज्याप्रमाणे माता त्या मुलाला काय गाते, अंगाई गीत गाते, त्याला झोपवते, तसं हा जो परमेश्वर आहे, या परमेश्वराचंही आपण निद्रा करतो म्हणजे काय करतो, गुणगानच करतो. म्हणजे देवाचं झोपताना गुणगान करावं आणि उठल्यानंतर काय करावं, गुणगानच करावं. म्हणजे शेवटचा विधी कोणता, निद्रा. आणि निद्रेनंतर आपण काय करतो, स्मरण. म्हणजे देवाचं गुणगान करतच झोपावं आणि उठल्याबरोबरही देवाचं काय करावं, गुणगान करावं.
कुठले गाणे ऐकत बसू नये किंवा काय फालतू दुसरं ऐकत बसू नये, पहिले देवाचं गुणगान करावं. म्हणून आपण आपला जो दिवस आहे तो दिवस निघाल्यानंतर प्रातःकाळी ईश्वराच्या विधीने आपल्या जीवनाला सुरुवात झाली पाहिजे. न जाणो कोणता वेळ कसा, कोणता प्रसंग कसा येतो, त्यासाठी आपल्या जीवनाची सुरुवात धार्मिक विधीने सुरुवात होणं फार महत्त्वपूर्ण असतं. परंतु आजकाल काळाचा एवढा वाईट परिणाम झाला, आपण धार्मिक विधींनी सुरुवात करण्याच्या ऐवजी आपण तामसक्रियेमध्ये अडकलो, राजसक्रियेमध्ये अडकलो. आज धार्मिकता कमी झाली. लोक आता उठले की टी व्ही लावतात. आता उठले की पहिला मोबाईलमध्ये मनोरंजन बघतात. काय झाला? हा काळाचा हीन परिणाम झाला. काळ तसा होत चाललेला आहे. परंतु जशी आपण जर विधीने, ईश्वर विधीने जर आपण सुरुवात केली, धार्मिक विधीने जीवनाची सुरुवात केली, तर काय होईल? आपले दिवस चांगल्या प्रकारे जातो. आपण दिवसभर धर्मवान, एक धार्मिकता, एक ऊर्जा आपल्या मनामध्ये टिकून राहते. आपल्यामध्ये पद्धत आहे, सकाळी उठल्याबरोबर पूजा करावी, स्मरण करावं, पारायण करावं, मंदिरामध्ये जावं, ईश्वराच्या ठिकाणी पहिले नतमस्तक व्हावं, नंतर आपल्या प्रापंचिक कार्याला सुरुवात करावी. पण कुठे? पहिला प्रातःकाळचा विधी तो ईश्वर विधीने सुरुवात झाला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे रात्री देवाचं स्मरण करत झोपावं, त्याचप्रमाणे सकाळी उठूनही देवाचे काय करावे म्हणाले? स्मरण करावं. आणि भूपाळी म्हणावी, म्हणजे प्रातःकाळची आरती. भूपाळी म्हणजे सकाळची सात्विक वेळ. अनेक भूपाळ्या आपण ऐकतो, आपल्यामध्ये पण भूपाळी आहे. ती म्हणतात आरती, प्रातःकाळची त्याला आरती असं म्हणतात, तेही आपण म्हणावी. त्याने सुद्धा एक प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये राहते, वातावरण सात्विक राहतं. ती भूपाळी आपण बघूया कशी आहे ती. मी तुम्हाला गायन करून दाखवतो. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काय करावं? देवाचं गुणगान, स्तुतिस्तवन करावं. म्हणजे आपण सुद्धा पवित्र, आपली वाणी पवित्र होईल. आणि काय होईल? आपल्या वाणी, पवित्र वाणीने आपल्या या ईश्वरीची स्तुती आपण केली, आपली वाणी सुद्धा पवित्र होतो, आपण सुद्धा पवित्र होतो, जीवनामध्ये पवित्र राहते. एवढं सामर्थ्य काव्यामध्ये आहे. आपण भूपाळी बघूया सकाळची. प्रिय हरिपाळा दीन दयाळा, उठ उठ झाली उषा, पाऊजळली निशा, आरक्त झाली निशा, आरक्त झाली निशा. विश्वसुमंदिरातले तारक दीपक विझले, चंद्रमा चांदणे लोपले, भास्कर तेज स्पारले, चराचर सगळे जागृत झाले, तू झोपला कासा, पाऊजळली निशा, आरक्त झाली दिशा, आरक्त झाली दिशा. प्रिय हरिपाळा दीनदयाळा, उठ उठ झाली निशा, पाऊजळली निशा, आरक्त झाली दिशा, आरक्त झाली दिशा. किलबिल करती पाखरे, कोमल चिमलले करे, नभी भरारी उंच रे, मारून गेली दूर रे. ही तृणबाळे उठली सगळी, तू झोपला कासा, पाऊजळली निशा, आरक्त झाली दिशा, आरक्त झाली दिशा. प्रिय हरिपाळा दीनदयाळा, उठ उठ झाली उषा, पाऊजळली निशा,
आरक्त झाली दिशा, आरक्त झाली निशा. वनचर जागृत होणी, उठले आळसा सांडुनी, फल फल परणार पुणी, पाती हळू डोकावणी. ही तृण बाळे उठली सगळी, तू झोपला कासा, पाऊ जळली निशा, आरक्त झाली दिशा, आरक्त झाली दिशा. प्रिय हरिपाळा दीनदयाळा, उठ उठ झाली उषा, पाऊ जळली दिशा, आरक्त झाली निशा, आरक्त झाली निशा. निर्जर सरिता हर्षित, होणी झुळ झुळ वाहत, पर्वत रांगा हसता, करीती रवीचे स्वागत. तव दामोदर दास विनवी चरणास, उठ उठ रे जगदीशा, पाऊ जळली उषा, पाऊ जळली निशा, आरक्त झाली निशा, आरक्त झाली निशा. प्रिय हरिपाळा दीनदयाळा, उठ उठ झाली उषा, पाऊ जळली निशा, आरक्त झाली दिशा, आरक्त झाली निशा, आरक्त झाली निशा. अशा प्रकारे सकाळची भुपाळी म्हणावी, सकाळची आरती करावी आणि म्हणाले स्तोत्राला, स्तोत्र पठणाला आरंभ करावा. नित्यनेमाने आपल्या घरी दैनंदिनी जीवनामध्ये प्रातःकाळची आरती ही नित्यनेमाने झाली पाहिजे. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, अनेक काव्यपुष्प आहेत, त्या पुस्तकामध्ये निद्रेची आरती वेगळी आणि प्रातःकाळची आरती वेगळी आहे. ही तुम्हाला मी पहिली आरती गायन करून दाखवली. अशा प्रकारे अनेक आरत्या प्रातःकाळच्या आपल्या काव्यामध्ये, आपल्या साहित्यामध्ये आहे. प्रातःकाळची आरती का करावी, जेणेकरून एक मनाला वेगळ्या प्रकारची प्रसन्नता वाटते. प्रातःकाळची आरती म्हणजे दुसरं काही नसून ते प्रत्यक्ष ईश्वरीचं गुणगान आहे. बघा या काव्यामध्ये प्रिय हरिपाळा, हरिपाळा म्हणजे स्वामींचं पहिलं नाव हरिपाळ होतं. दुसरी गोष्ट हरी म्हणजे कृष्ण, पाल म्हणजे गायीचं पालन करणारे ते हरिपाल, असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हरिपाळ म्हणजे कोण, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ते ईश्वरी अवतार. आणि हरिपाळा म्हणजे ठिकाणी कृष्णाला हे संबोधन वापरलेलं. इथे सुंदर प्रकारे कवींनी त्या शब्दामध्ये रचना केली. जर ती सुद्धा आरती अशा प्रकारे आपण शुद्ध उच्चारामध्ये जर गायन केली, त्याचा एक वेगळा प्रत्यानुभव आपल्याला येतो. आणि म्हणून कुठल्याही पठणाला सुरुवात करण्यापूर्वी हा प्रातःकाळचा जो विधी सांगितला, काय विधी सांगितला, स्मरण करावं, सेवा करावी, शास्त्रचिंतन करावं, प्रातःकाळची आरती करावी. नंतर म्हणाले तुम्ही जे काही श्लोक पठण करसाल किंवा जे पारायण करसाल, मग नंतर ते काय करावं, पारायण करावं. म्हणजे आपण जेव्हा स्तुती स्तवन करतो तेव्हा ईश्वराला काय पाहिजे, उपहूड पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे. पहिले आपण काय करतो, आपले जे विशेष आपण ते असनावर, जेव्हा आपण रात्री निद्रा करतो मग ते विषय आपण काय करतो, असनावर त्यांना व्यवस्थित अधिष्ठित करतो. धूप दीप दाखवतो, तो दाखवला पाहिजे, धूप दीप आरती.
आणि नंतर मग आपण ती ही प्रातःकाळची भूपाळी म्हणजे आरती आपण केली पाहिजे. बरेच जण प्रातःकाळची आरती सकाळी म्हणत नाहीत, काही काही करतात, परंतु काही काही अनुयायी ग्रस्त प्रातःकाळची आरती करत नाही, सकाळचं पारणही करत नाही. विचार करा, जर तुमच्या दिवसाची सुरुवात जर कुठल्या धार्मिक विधीने होत नसेल तर तुमच्या घरामध्ये साडेसाती राहणार नाही का? तुमच्या घरामध्ये तमतम होणार नाही का? तुमच्या घरामध्ये कटकटी भानगडी होणार नाही का? तुम्हाला कुठल्या कार्यामध्ये यश येईल का? आपण का फक्त पाहतो यश येत नाही, यश येत नाही? आपण विधी काय करतो? उठल्याबरोबर आपण जर दुसरेच जर कामं करत बसलो तर मग काय फायदा आहे का आपला? या पंथामध्ये उपदेश घेऊन काहीच फायदा नाही आहे. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी आपल्याकडून अशा प्रकारची विधी म्हणजे प्रातःकाळची विधी आपल्याकडून झाले पाहिजे. जे मात्र नित्यनेमाने करतील त्यांना बरोबर ईश्वरी साह्य होणार. आणि हा मानव पंथ काही फक्त शब्दांचा नाहीये, या मानवा संप्रदायामध्ये त्या क्रियेचा विधीचा अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा तो मानवा होत असतो. हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून दैनंदिनी जीवनामध्ये आपल्या घरी अशा प्रकारची विधी चालले पाहिजे. ज्या ठिकाणी विधी चालतात आपण त्यांची जी परिस्थिती जी आहे आपण ती चांगल्या प्रकारची पाहतो. काही काही लोकांना छान एक सवय असते, सकाळी उठावं, स्मरण करावी, सेवा करावी, पारायण करावं आणि प्रातःकाळची आरती करावी, नंतर पारायण करावं. अशी काही काहींच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा नित्यंदिन हा क्रम असतो. परंतु काही काहींच्या जीवनामध्ये काही नसतं. उठलं की काम करायचं, कामाच्या पाठीमागे पळायचं, जरी घरामध्ये देवपूजा असते आप लक्षाकडे नसतं. म्हणून प्रामुख्याने सकाळी आपला जो विधी आहे तो तर कमीत कमी काय झाला पाहिजे? प्रातःकाळी झाला पाहिजे. आणि हा जो प्रातःकाळचा जो पूजावसर आहे म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात ही प्रातःकाळच्या पूजासराने झाली पाहिजे. जो अशा प्रकारची सुरुवात करतो निश्चित प्रकारे ईश्वर त्याला साह्य करतो. तुम्ही अनुभव घेऊन बघा. म्हणून आमच्यामध्ये त्रिकाळ पूजावसर सांगितला, त्याचं कारण ते आहे जेवढं जेवढं तुम्ही ईश्वराच्या टचमध्ये राहाल, जेवढा त्याच्या विधीमध्ये राहाल ना, तेवढा परमेश्वर तुम्हाला काय करत असतो? साह्य करतो. हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये एक पद्धत आहे, प्रातःकाळची आरती करावी, मध्यान्हकाळची आरती करावी, सायंकाळी आरती करावी. म्हणून तुम्हाला एक मुद्दा मी सांगितला की जरी तुम्ही सकाळी घरी असाल तरी आपण सामुदायिक परिवारासहित जर तुम्ही आरती केली तर वेगळा त्याचा एक आनंद, एक प्रसन्नता तुमच्या जीवनामध्ये जाणवते. आपण काही काही पाहतो, काही काही आरती करतात, काही काही पारायण करतात, काही काही झोपलेले असतात. आणि मग सगळा तिथं काय होऊन जातो? तो अनावसर होऊन जातो. आणि म्हणून ह्या ज्या तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि बघा तुम्हाला ईश्वर कसं साह्य करतो ते. जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जरी आली तरी काय करेल? ईश्वर तुम्हाला काय करतो? बरोबर साह्य करतो. म्हणून प्रातःकाळची जी आरती, स्तवन, पारायण, स्मरण ह्या गोष्टी जो ग्रस्त न्यायी आहे त्याला जीवनामध्ये फार इम्पॉर्टंट असतात. आणि म्हणून तुम्ही त्याचा लाभ बघा. ईश्वर तुम्हाला कशा प्रकारे साह्य करतो. म्हणून आम्हाला सकाळी देवाचं गुणगान करायला सांगितलं. आम्ही नको त्याचं गुणगान करतो, नको ते पाहत बसतो. दिवस चांगलं तुमचा जाईल का हा विचार करा. म्हणून सात्विकता, ईश्वर विधीमध्ये सात्विकता फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही सात्विक होऊन क्रिया करसाल ना तेव्हा तुम्हाला मात्र ईश्वर तुम्हाला साह्य करतो. आणि म्हणून आपल्या जे काही तुम्हाला मी जे सांगितलं, म्हणून अशा प्रकारे सांगतात की स्तोत्र पठणाला जो आरंभ आहे तो प्रातःकाळची आरती करून करावा, नंतर ते पठण पारायण करावं. आणि ईश्वर सुद्धा आसनावर काय पाहिजे म्हणाले? अधिष्ठित पाहिजे. जेव्हा आपण शास्त्र ऐकतो, जेव्हा काही अवसर करतो तिकडेही ईश्वराला काय पाहिजे? उपहोड पाहिजे. म्हणजे देव आसनावर उपहोडले पाहिजे. आपण चरित्रामध्ये संदर्भ पाहतो की जेव्हा स्वामी आसनावर अधिष्ठित व्हायचे तेव्हा आमच्या बाईचा स्वामींना काय करायचा? पूजावसर करायच्या. म्हणून आपण सुद्धा प्रातःकाळी आपल्याकडे देवपूजा असते, देवपूजेला व्यवस्थितपणे पूजावसर करावा, पुष्पसमर्पण करावं, विडा समर्पण करावा, धूपदीप दाखवावा, आरती म्हणावी, आरती करावी. आणि नंतर काय करावं म्हणाले? तुम्ही जे पारायण किंवा जे पठण करता त्या पठणाला सुरुवात करावी. अशा प्रकारचा विधी आम्हाला स्तोत्राने सांगितला. अजून काय सांगितलं आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. जे काही तुम्हाला मुद्दे मी सांगितले ते लक्षामध्ये ठेवा. प्रातःकाळचा विधी, प्रातःकाळची आरती किती महत्त्वपूर्ण असते हे लक्षामध्ये
ठेवा. अजून काय सांगितलं आपण उद्या बघूया. दंडवत प्रणाम.